अमेरिका आणि इराण यांच्यातला 2 आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी म्हणजे उद्या संपत असतानाच पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या शांतता चर्चेकडे जगाचे डोळे लागले। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अखेर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी आपली सहमती दर्शवली आहे। चर्चेसाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स वॉशिंग्टनहून इस्लामाबादकडे रवाना होण्याची अपेक्षा आहे। 2 इराणी अधिकाऱ्यांनीही त्यांच्या देशाच्या सहभागाबाबत होकार दिला। चर्चेत व्हान्स सहभागी झाल्यास मागील चर्चेच्या फेरीत सहभागी झालेले प्रभावशाली राजकीय आणि लष्करी नेते मोहम्मद बाघेर घालिबाफ हे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी तिसऱ्या दिवशी ठप्पच आहे, त्यामुळे तेलाच्या किमतीत मात्र 6% वाढ झाली। आखाती देशात पुन्हा युद्धाचा भडका उडणार का याची चर्चा सुरू झाली आहे। शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी इराणने अमेरिकेला कडक इशारा दिलाय। अमेरिकेसमोर अजिबात झुकणार नाही असं इराणनं सुनावलंय। इराण अमेरिकेच्या धमक्यांपुढे झुकणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलंय। अमेरिका आणि इराण तणाव टोकाला पोहोचलाय। ट्रम्प वारंवार इराणला कडक शब्दात इशारा देत आहेत। जोवर शांतता चर्चा सफल होत नाही तोवर होर्मुझमधली नाकेबंदी सुरू राहील असं ट्रम्प यांनी म्हटलंय। याच पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलंय। चर्चेचं रूपांतर शरणागतीत होणार नाही असं इराणनं म्हटलंय। अमेरिका आणि इराणमधला तणाव टोकाला पोहोचलाय। जर चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही तर अमेरिकन सैन्य पुन्हा हल्ले करायला पूर्णपणे सज्ज आहे असा कडक इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। शस्त्रसंधीचा काळ संपत असताना ट्रम्प यांच्या या विधानानं युद्धाचे ढग गडद झाले। इराणशी सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असलेल्या घोषणांच्या आधीच त्या विधानांच्या रोखाने भांडवली बाजारात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक आणि नफेखोरी करण्यात आल्याचं वृत्त आहे। बाजारातल्या सट्टेबाजीकडे इन्साइडर ट्रेडिंग म्हणून बघितलं जात असल्यानं ट्रम्प हे नव्या वादात सापडण्याची चिन्ह आहेत। ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्ट किंवा दूरचित्रवाणीवरची विधानं येण्याच्या काही तास किंवा कित्येकदा काही मिनिटं आधी या व्यवहारांनी उसळी घेतल्याचं दिसून आलं। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर बाजारात होणाऱ्या संभाव्य चढ उताराच्या अनुषंगानं हे व्यवहार झाले आणि त्यातून संबंधितांनी अब्जावधींची कमाई केल्याचंही समोर येतंय।